नमस्कार मंडळी, कालच्या एवढाच टाइम झालेला आहे, पण आज सकाळी उठलो लवकर 6:30ला. त्यानंतर एडिटिंग करत बसलो. 9 वाजले, अर्धे एडिटिंग केली आणि परत झोपून गेलो आणि परत उठलो आणि परत जी राहिलेली एडिटिंग कंप्लीट केली आणि आता फ्रेश होऊन आपण आता निघालो आहोत डी-मार्टला. ॲक्च्युली कालच जाणार होतो, पण काल मम्मीने सगळं फराळाचं करून घेतलं आणि मीही माझं काम करून घेतलं, त्यामुळे काल आम्हाला वेळ नाही भेटला. म्हणून आता आम्ही निघालो आहे डी-मार्टला आणि वाजलेत बरोबर 12. 12च्या डोक्याला आम्ही निघतो आहे डी-मार्टला. समोसा, वडापाव काय आणू? हा बाप्पा काय सांगा की काय नको रे बाबा, हे बघ कसं बनवलंय. काय बनवलं? हांडी आहे ना, आणून बनवा की एक हांडी. मस्त ब्लॉग बनव तुमचा. ही काल आणली बघ 4 किलो रद्दी. हो नव्हती. अरे पहिल्यासारखं कोण आता पेपर वाचत नाही ना, आता सगळं मोबाईलवरती न्यूज बघतात. मोबाईल, टी व्ही. आता पेपरचा जास्त कोण वापर नाही करत. रद्दीवाल्याकडे गेलो मी काल. रद्दीवाला मला काल म्हणला, भाई अभी पेपर नहीं आता मेरे पास, कोई रद्दी नहीं दे रहे. मला आलं टेन्शन. बोला आता पेपर आणायचे कुठून? मग परत गेलो नाक्यावरती दुसरा रद्दीवाला शोधायला. ते पण घेता. अरे ते पेपरवाल्याकडनं घेत असतील, पेपरवाले असतात ना त्यांच्याकडनं घेत असतील. सो मंडळी, आम्ही आलो होता डीमार्टमधून आणि डीमार्टमध्ये आम्ही ज्याच्यासाठी गेलो होतो ते आम्हाला काही भेटलंच नाही. ॲक्च्युली तीळ आणि सुंठा आणायला गेलो होतो, पण ते दोन्ही आयटम त्या ह्याच्यामध्ये नव्हते. मग बाकीच्या डाळी आणि पोहे वगैरे जे अष्टमीचं जे लागणारं सामान होतं ते आम्ही आता घेऊन आलो. आणि आम्ही याच्या आधी गणेश सर आलेले, गणेश शेठ ना लागणार ते कशाला टेन्शन घेतो. मी डायरेक्ट आलो मगाशी म्हणून. अच्छा जेव चला मंडळी, जेवून आता आपण लगेच ठाण्याला निघणार आहोत, कारण की उद्या महाराष्ट्र बंद आहे आणि आपल्याला थोडंसं सामान आणायचं आहे. तर मी आणि गणेश आता थोड्या वेळात लगेच जेवून ठाण्याला निघतो. तर आईने आजचा मेन्यू काय केला आहे? घेवड्याची भाजी, चपाती, डाळीचे 2 प्रकार दिसत आहेत, एक पिवळी आणि एक लालगी, आणि भाताचा एकच प्रकार आहे, इंद्रायणी भात. तर चला मंडळी, जेवण घेऊया. शाळेत राहिले होतात ना, तुमच्याच वयाची बाई होती, ते नातीला आणत जायची, सोबतच पुढे होती. तर कोण माणूस पोरगा येत होता, त्याने इथंच हात लावला तिची. ओरडायला लागली ती, पण ती पळून गेला तोपर्यंत आम्ही जाऊ हे करू खबर. कोण होतं काहीच नव्हतं, छत्री होती आणि ती चालत होती अशी, आणि ती समोर यायला तिथे काय बघ एवढं लक्ष केलं समोरच्या माणसाने. कधी काय पेशी गोष्टी असली ना ते पळवते नाही, तिची काहीच नव्हतं. काय झालं? पोरगा कोण होता? कोण होतं काय माहिती पुण्याला. 13 ऑगस्ट बदलापूर, 15 ऑगस्ट पुणे शाळेतल्या मुलीवरती, 20 ऑगस्ट शिक्षकांकडून 6 शाळेतल्या मुलींवरती विनयभंग, 20 ऑगस्ट ठाणा मध्यमंद मुलीवरती रेप झाला शिवाजी हॉस्पिटलमध्ये चांदिवलीमध्ये. 20 ऑगस्ट लातूर, 21 ऑगस्ट 4.5 वर्षीला मुलीला अपहरण केलं, 21 ऑगस्ट मुंबईमध्ये, 21 ऑगस्ट पुणे, 22 ऑगस्ट 10 वर्षाच्या मुलीवरती आणि 22 ऑगस्ट 8 वर्षाची. म्हणजे एवढे दिवसाला रेप होत चालले. 13 ते 22 ऑगस्ट पर्यंत. आणि हे रोज होते, म्हणजे ठरवून आहे. एवढं नाही, कोइन्सिडन्स एवढं नाही करू शकत. ठरवून आहे, ठरवलेलं आहे, ठरवून होते हे 12 वर्षाच्या मुलीवरती. नाही पण बेकार आहे रे, घाण आहे सगळं. आणि हे त्यांना माहित आहे की हे देत नाहीत, काय बोलतात त्याला, शिक्षा देत नाही, माहिती नाही. हाच तर मेन फॉल्ट आहे. ते बोलतात की आमच्या लॉ मध्ये फाशी नाही, म्हणजे म्हणजे इंडियाच्या लॉ मध्ये मृत्यूदंड हा प्रकार नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता तो, तोच बरोबर. इकडे आता सामान घेऊन आता आम्ही आलो ठाण्यावरून. ते आता ते चिटकवायचं ना तिकडे, कलर बिलर मारायचं, मग ते कलर आणि टिश्यू पेपर घेऊन आलो. पण नाही तसलं कसलं तरी रोळ बनवायचं, तर कपड्याचं जाड रोळ बनवायचं आणि इतकं उंच करायचं, एवढं उंच करायचं, जास्त उंच नाही ना करायचं. आणि त्याच्यावर मग ती हे ठेवायची, पलाई ठेवायची पात्र असं.
आहेत पर्यंतसाठी देवासाठी करायचं आपल्याला बाळा. हा ह्या आहेत करंजा. ते कसं दिवाळीसारखं बनवायला लागतं सगळं. आपलं उपहार पण होतो देवासाठी. आता बघा आता काळे छान दिसते वरती डिझाईन. करंजीची नथ बनवली छोटीशी. हे बघा छोटी करंजी. हे आमचे सर गणेश सर नाही मी मला तो आर्ट मीडिया प्रोडक्शनचे हेड आणि त्यांच्याच या आर्ट मधून हा आर्ट आलाय. आर्ट उभा राहिलेला आहे. अजून उभा राहायचंय. मला वाटतोय चिपक ना पातळ चिपकतो ना. चास 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 जास्त लागणार आहे ना म्हणजे आपल्याला. तुम्हाला असं हात पुचत नसेल आणि जर तुम्हाला कर्ल मारायचं असेल तर तुम्हाला सांगतो की ही पोझिशन कधी पण कामाला ते बघा. ही काय अँगल आहे. बघा कसलं भारी वाटतंय. आता ह्याला आपण कलर करू ना तेव्हा एक नंबर दिसेल. फक्त हा खालचा अभ्यास राहिला आहे कारण की ते जे बनवायचं ते बनत नाही आहे. त्यामुळे आम्ही त्याला तसंच सोडलं आहे. पहिला ह्याला वरती कलर मारून घेतो आणि मग खालचं काम करतो. म्हणजे खाली मग आरामात आपण कलर काम वगैरे आणि तो सेफ बनवू शकतो. पण सध्या बघा मस्त वाटतंय ना. This one and this one. नमस्कार मंडळी. आम्ही गेलो होतो ठाण्याला प्रिंटआउट काढायला मगाशी. फ्लेक्स काढला सॉरी प्रिंटआउट बोलते बॅनर बनवायला. तर आम्ही शिवाय इथे गेलो होतो जे फेमस आहे ठाण्यातला. बरेचसे तिकडे बॅनर वगैरे बनवले जातात. सो तिकडे आम्ही हा बॅकग्राऊंडसाठी बॅनर बनवायला दिला होता. सो प्रिंट त्याने चांगली काढली पण थोडीशी लाईट आहे जी आम्हाला डार्क पाहिजे होती कारण की एकदम कलर फेंट दिसते. त्यामुळे थोडासा मी इथे थोडासा नर्वस झालो आहे कारण की जसं पाहिजे होतं त्यातलं 80% फक्त आपल्याला भेटलं आहे आणि 20% भेटलं नाही. सो त्यामुळे थोडंसं नर्वस आहे. सो मंडळी कलर पण पटकन. आत्ताचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही बरंच काम केलं. सकाळी उठलो पहिले एडिटिंग केलं. त्यानंतर आईसोबत डीमार्टला गेलो आणि डीमार्टमधून बरीचशी खरेदी केली. अष्टमीला जे सामान लागणार होतं ते त्यासाठी. आणि त्यानंतर आल्यानंतर आम्ही इथे मग थोडंसं डिस्कस केलं. ठाण्याला गेलो मार्केटमध्ये गेलो. तिकडनं काही सामान खरेदी केलं ठाण्याच्या मार्केटमधून. काय काय खरेदी केलं टिश्यू पेपर खरेदी केले फोडायला लावण्यासाठी आणि कलरच्या या बाटल्या घेऊन आलो आम्ही. आणि प्लस त्यानंतर बॅनर छापायला दिले प्रिंटिंगला शिवायमध्ये. आणि हे 2 ब्रश आम्ही घेतले पेंट करण्यासाठी. सो आणि त्यानंतर येऊन मग आम्ही पेंट केलं. पेंट नाही केला फक्त टिश्यू पेपर लावले आणि त्याला सुकण्यासाठी ठेवलं आणि ते जसं 1-2 तासाने सुकेल आणि त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर हा चॉकलेटी कलर मारणार. आणि त्यानंतर बरीचशी कामं आहेत. त्यानंतर वरचं जे हे बनवायचं आहे फांद्यांचं जाळं बनवायचं आहे ते आम्ही करायला घेणार आहोत. सो आज फुल नाईट मारणार आहोत आम्ही. त्यामुळे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. तर चला मंडळी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. हां सॉरी
इट्स कंटिन्यू. नाही गुड नाईट.